नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण स्लीवलेस ब्लाउजचं जे पेपर कटिंग केलं होतं, तर तेच आपण ब्लाउज पिसावरती पण मी तुम्हाला ठेवून कसं कट करायचं तेच सांगितलं होतं। तर तेच ब्लाउज आपण इथे कट करून घेतलेलं आहे आणि त्याचंच आता आपल्याला इथे टिचिंग करायचं। तर टिचिंग कसं करायचं स्लीवलेस ब्लाउजचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे। तर इथे स्लीवलेस ब्लाउजचं आपलं संपूर्ण जितकं फॅब्रिक होतं ते पण मी इथे आपल्याला जितकं लागणार आहे ते घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथे कॅनव्हास घेतलेला आहे, कारण बॅक साईडचा डीप गळा आहे, तर डीप गळ्याला आपण कॅनव्हास टाकणार आहोत। तर कॅनव्हास पण कसा टाकायचा ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटणार आहे। तर कॅनव्हास टाकायच्या अगदी 2-3 पद्धती आहेत। तर जसं मी तुम्हाला व्हिडिओ जसं अपलोड करेल टीचिंगचे, तर तसे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कॅनव्हास पण लावायचं तुमच्या बरोबर शेअरच करणार आहे। तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं, आपण सर्वात पहिल्यांदा बॅक साईड घेऊया। तर बॅक साईड आपण इथे घेतलेलं आहे मी बॅक साईड, आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। तर फ्रंट बाजूला आपलं जॉईंट आहे आणि बॅक साईडला हुक करायचं आहे। तर त्याच्यामुळे आपण इथे बॅक साईड हे कटिंग करताना तुम्ही ओपन साईडने करा, जॉईंट बाजूने करा, काहीच हरकत नाही। ते आपल्याला नाहीतरी मध्ये सेंटर मधून कट करता पण येतं आणि ओपन ठिकाणाहून जरी केलं तरी पण काहीच हरकत नाही, कारण आपल्याला ते बॅक साईडला हुकाई करायचे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला आपला गळा सुद्धा आपण ड्रॉ करून घेतला होता, तर तो पण इथे आपण ड्रॉ करून जसंच्या तसं कटिंग करून घेतलेलं आहे। आता मी हा जो ब्लाउज पीस सेमेन फॅब्रिक तो साईडला ठेवून घेत आहे आणि आपल्याला कॅनव्हास पेपरवरती आपल्याला इथे कट करून घ्यायचं। तर जितकं आपली ब्लाउजची उंची असेल त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे 1.5 इंचांनी उंचीला हा जास्त कॅनव्हास घ्यायचा आहे। तर इथे मी थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे आपल्याला। आता इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे, कॅनव्हास हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला आता कट करायचं। तर कट करताना आपल्याला काय करायचं, कॅनव्हास हा जॉईंट बाजूने आहे, इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जॉईंट बाजू आहे। तर जी आपली ही पट्टी आहे ती जॉईंट बाजूने इकडे कॅनव्हास वरती ठेवायची आहे। अशा पद्धतीने कॅनव्हास हा ओपन बाजू आहे, मी तुम्हाला दाखवून देते, इकडे ओपन बाजू आहे आणि ह्या बाजूने जॉईंट आहे। ते जॉईंट बाजूने ही बाजू ठेवलेली आपली कमरेची खालची गळ्याची पट्टी आणि त्याच्यानंतर हा शोल्डर। जर तुमचं कॅनव्हास खालीवर होत असेल तर तो आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे आणि मी इथे सरळ इक्वल मध्ये इथे ठेवत आहे। तुम्ही इथे बघू शकता मागे पुढे होऊ नये म्हणून ड्रॉ करायच्या आधी तुम्हाला नवीन टिप्स इथे देते मी। तर तुम्ही ह्या पद्धतीने इथे काय करायचे, शोल्डरच्या इथे अशा पद्धतीने पिन लावून घ्यायचे आहेत। हे बघा मी पिन लावून घेतलेले, म्हणजे ड्रॉ करताना आपल्याला इकडे तिकडे होणार नाही याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे। आपण मेन फॅब्रिक वरती गळ्याची कटिंग केलेली नाही, डायरेक्ट आपण अस्तर वरती कट करून घेतलेलं होतं। तर आता इथे आपल्याला काय करायचंय, तुम्ही चॉक पण वापरू शकता किंवा तुम्ही स्केच पेन पण वापरू शकता, असं काहीच नाही। तर इथे मी चॉकचाच वापर करते, कारण तुम्हाला पण डार्क दिसावं म्हणून। तर अशा पद्धतीने मी इथे चॉकच्या साहाय्याने ड्रॉ करून घेते। सेम आपण जसेच्या तसं इथे गळ्यात कॅनव्हास वरती ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला, काहीच करायचं नाही। अशा पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर आपला कॅनव्हास पण इकडे तिकडे कुठेही हलला नाही। आता आपल्याला हे पिनअप काढून घ्यायचे आहे, तिथून काढून घेतल्यानंतर हा फॅब्रिक आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे पण आपल्याला आपलं डबल करून आपण कॅनव्हास फोल्ड केला होता, तर तिथे पण मी पिनअप लावून घेतलेले आहेत। आता इथून काय करायचं आहे, तुम्ही पाऊण इंच किंवा 1 इंच तुम्हाला जितका कॅनव्हास घ्यायचा असेल तितका तुम्ही इथे घेऊ शकता। 1 इंच सफिशियंट असतं। तर मी इथे 1 इंचाला 2 लाईन कमी घेतलेले आहे, कारण जास्त पण कॅनव्हास नको आहे। अशा पद्धतीने मी इथे पाऊण इंच म्हणजे 2 लाईन 1 इंचाला कमी अशा पद्धतीने मार्किंग बरोबर करून घेते। एकसारखं मार्किंग करून घ्यायचंय, अंदाजपंची तुम्हाला कुठेही ड्रॉ करायचं नाही। अशा पद्धतीने टिक मार्क करून घ्यायचंय आपल्याला आणि नंतर आतील जसा शेप आहे त्याच शेप मध्ये आपल्याला बाहेरचा पण हा शेप देऊन घ्यायचा आहे। हे बघा शेप देऊन दिल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहे। कट करताना व्यवस्थित सावकाश पद्धतीने आधी आपण बाहेरील शेप कट करूया। हे बघा अशा पद्धतीने बाहेरील शेप आपण कट केलेला आहे। आता आपल्याला इथे आतमधचा हा शेप कट करायचा आहे, इथून आतमधची लाईन, तर ते पण आपण इथे कट करून घेऊया।
तर इथे गळा आपण इथे कॅनव्हास वरती कट करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचंय, आपण ओपन बाजूने म्हणजे ओपन बाजू आहे आपली बॅक साईडला, तर इथे कॅनव्हास आपण 4 ठिकाणी घेतलं होतं, तो हा सेंटर आहे तो आपल्याला इथे लगेच कट करून घ्यायचा आहे। सो अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे। आता पिनअप काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला प्रेसच्या साहाय्याने इथे कॅनव्हास हा चिपकवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने अस्तर वरतीच आपण चिपकवणार आहोत, कारण आपलं फॅब्रिक हा थोडंसं म्हणजे त्याच्यातून ट्रान्सपरंट कॅनव्हास दिसणार नाही, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, अस्तर वरतीच चिपकवून घेऊया, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिकची गरज नाही। तर हे दोन्ही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घेतले, मी ओपन करून घ्यायचे आहेत। आणि आपली कॅनव्हास वरती एका बाजूने शाईन असते आणि एका बाजूने बिना शाईनचं असते, तर जी शाईन असते ती बाजू आपल्याला अस्तर वरती ठेवायची, म्हणजे ती चिपकवायची आपल्याला। तर ती इस्त्रीच्या साहाय्याने आपल्याला ह्या पद्धतीने अगदी बरोबर ठेवून ते आपल्याला अशा पद्धतीने फेस टू फेस चिपकवून घ्यायची आहे गळ्याच्या साईडने, हे बघा। तर मी हे प्रेसच्या साहाय्याने चिपकवून घेते। आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी अस्तर वरती चिपकवून घेतलेले आहे, म्हणजे कॅनव्हास आहे तो प्रेस करून घेतलेला आहे इस्त्रीच्या साहाय्याने। तर खूप छान असा प्रेस होतो आपला आणि कॅनव्हास कुठेही हालत नाही, तुम्ही बघू शकता इथे अगदी व्यवस्थित पद्धतीने तो चिपकून जातो, कारण त्याला चिकटपणा असतो एका साईडने, ते गरम केल्यानंतर ते आपल्या कपड्यावरती चिपकत असतं, म्हणून आपल्याला डीप गळ्यामध्ये कॅनव्हास वापरलं तर ब्लाउजला व्यवस्थित फिनिशिंग पण येते। तर ह्या पद्धतीने मी प्रेस करून घेतलंय आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, बॅक साईड जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे। हा बाकीचा जो पार्ट आहे तो मी साईडला ठेवून घेते, म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे मोकळं टेबल भेटतो। आता इथे काय करायचंय, आपल्याला जो ब्लाउज आहे तो व्यवस्थित सीधा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा एक एक पार्ट आपल्याला इथे त्याच्यावरती ठेवायचा आहे, हे बघा। अशा पद्धतीने ठेवून घ्यायचंय आणि आता इथे आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची। तर एक एक पार्ट घेऊन मी इथे शिलाई मारून घेत आहे। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला इथे पण सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहेत, व्यवस्थित ज्या शिलाईचे असतात ते आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून ते इकडे तिकडे होणार नाही कपडा आणि अस्तर। आता इथे आपली शिलाई मारून झालेली आहे, तर आता इथे आपल्याला काय करायचंय, ऍक्च्युली आपल्याला इथूनच शिलाई मारायची होती, इथे शिलाई मारायची आपल्याला काही आवश्यकता नाही, ती मी काढून घेते, कारण ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची। ओके, आता इथे आपल्याला पिनअप काढून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। थोडासा एक लाइनिंगचा कपडा ठेवला तरी पण काहीच हरकत नाही। त्याच्यानंतर छोटे छोटे इथे कट लावून घ्यायचे आहेत। आता इथे आपली शिलाई मारून झालेली आहे, तर आपल्याला ते आतमध्ये फोल्ड करायचे आहे। फोल्ड करण्याआधी आपल्याला काय करायचंय, इथे जो कॅनव्हास आहे म्हणजे आपण अस्तरवरती चिपकवलेला आहे तिथे आपल्याला दाबटीप द्यायची या ठिकाणी। तर इथे मी दाबटीप देऊन घेत आहे। आता इथे दाबटीप देऊन घेतल्यानंतर ते आतमध्ये आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचे। फोल्ड केल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक वरती एक शिलाई द्यायची आहे, अगदी कडेने आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे।
अशा पद्धतीने इथे आपण एक शिलाई देऊन घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने शिलाई दिलेली आहे आणि इकडे पण हा कॅनव्हास तुम्ही बघू शकता. अंडरग्राउंड आपण पाइपिंग म्हणजे जो कॅनव्हास आहे तो अंडरग्राउंड आतमध्ये घातलेला आहे. तर कुठेही कॅनव्हास वगैरे दिसत नाही आणि ब्लाउज पण फिनिशिंगला छान दिसतो आणि कॅनव्हास पण आपला लावला जातो. तर ह्याच पद्धतीने आता सर्व बाजूने आपण एक शिलाई देऊन घेणार आहोत. कडेने व्यवस्थित अस्तरच्या साईडने आपल्याला शिलाई मारायला स्टार्ट करायचं आहे. आता इथे आपली सर्व बाजूंनी शिलाई देऊन झालेली आहे. तर जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी कट करून घेत आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फिनिशिंग सहित आपण बॅक साईड इथे टीच करून झालेला आहे आपला. तर फिनिशिंग सुद्धा गळ्याला खूप सुंदर आलेलं आहे आणि अगदी अस्तर बरोबर आपला मेन फॅब्रिक पण आपण इथे व्यवस्थित टीच करून घेतलेला आहे. तर ह्याच प्रोसेसने आपल्याला दुसरं पण साईडचा जो पार्ट आहे बॅक साईडचा तो आपल्याला इथे टीच करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण हुकाय वगैरे करणार आहोत आणि हातशिलाची पट्टी पण आपल्याला खालच्या बाजूने टाकायची. आलट पलट नाही करणार आहोत आपण. तर इथे पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला 2-3 सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही शिलाई मारता त्यावेळेस तुम्हाला कॅनव्हासवरती इथे शिलाई मारायची आहे. तर मी तुम्हाला इथे टिक मार्क करून देते म्हणजे ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर कॅनव्हासवरतीच आपल्याला शिलाई मारायची आहे. आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. हे झालं आपलं बॅक साईड. ओके. आता इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा हुकाई करायचे त्याच्यानंतर आपण टक शिवणार आहोत. टक शिवून झाल्यानंतर आपल्याला हातशिलाईची पट्टी लावायची. तर तुम्ही आधी टक शिवून घेतलं तरी पण हरकत नाही. त्याच्यानंतर हुकाई करा. तर आपण सर्वात पहिल्यांदा इथे टक शिवून घेऊया. तर टक्स आपण हा अर्धा इंचाला एक एक लाईन कमी घेतलं होतं. तर तितकंच घ्यायचंय आपल्याला इथे. आता इथे आपल्याला हुकाई करायची आहे. तर हुकाईसाठी तुम्हाला जी आपण गळ्याची पट्टी कट केली होती तीच इथे घेणार आहे मी. एक इंचाची पट्टी आपल्याला घ्यायची इथे. आता ती आपण ओपन करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे.
आता गळ्याच्या बाजूने आपण कॅनव्हास टाकलेला आहे. डायरेक्ट आपला गळा हा रेडी झालेला आहे. तिथे आपण कुठेही पायपिंग वगैरे करणार नाहीत. जर तुम्हाला डोरी पायपिंग रेडी लावायची असेल तर ती तुम्ही लावू शकता. त्याच्यामुळे हुकायचं वरच्या बाजूने आतमध्ये अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आता ते आपल्याला अशा पद्धतीने, हे बघा मी इथे अर्धा इंच आधीच फोल्ड करून घेतलं होतं. त्याच्यानंतर इथे आपल्याला वरच्या बाजूने एक सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे आपली ही पट्टी लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता आईपट्टी लावून घ्यायची. तर आईपट्टीसाठी आपल्याला थोडंसं कपडा हा जास्त लागणार आहे. तर इथे मी आईसाठी अशा पद्धतीने हा फॅब्रिक, सेम ब्लाउजचा जो फॅब्रिक आहे तोच घेतलेला आहे. तो पण 1 इंचाचा फोल्ड करून, म्हणजे असं मी इथे जवळजवळ तो 4 इंचाचा फॅब्रिक अशा पद्धतीने घेतलेला आहे. डबल फोल्ड करून कट केला तर तो मी 2 इंचाचा घेतलेला आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला पण घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याची जी रुंदी असते ती ठेवू शकता. खालच्या बाजूने ठेवायचं आहे आपल्याला. ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. जितकी शिलाई मार्जिन तुम्ही बॅक साईडला ठेवली असेल तितकी दाबायची आहे. त्याच्यानंतर ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर ती वरच्या बाजूने येऊ द्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. एका दाबावरती शिलाई दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट आपलं आलेलं आहे. आता कमरेच्या साईडने ही जी आईपट्टी एक्स्ट्रा आहे ती सरळ कट करून घ्यायची. ती कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला खालच्या बाजूने कमरेची पट्टी लावायची. तर त्याच्या आधी लावण्याआधी आपल्याला हे चेक करून बघायचं अगदी आपलं परफेक्ट येतंय काय. नाहीतर खालीवर होतं तर खालीवर होऊ नये त्याच्यासाठी आधीच आपल्याला चेक करून घ्यायचंय. तर इथे मी चेक करून घेतलं, आपलं अगदी परफेक्ट आलेलं आहे. आता आपल्याला खालच्या बाजूने पट्टी लावून घ्यायची आहे. तर जी आस्तरची गळ्याची पट्टी होती तीच आपण इथे लावून घेणार आहोत. तर तीच आपल्याला इथे सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीने ती डबल फोल्ड करून लावणार आहोत. त्याच्यावरती आपल्याला आता दाबटीप द्यायची आहे. फक्त अर्धा इंच आपल्याला आतमध्ये इथे फोल्ड करायचे, नाही तर हुक आय साईडने जास्त असं जाड होतं ते फॅब्रिक. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं कमी ठेवायचं आहे ते. अशा पद्धतीने अर्धा इंचच मी इथे फोल्ड करून आतमध्ये घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे व्यवस्थित जेणेकरून फिनिशिंग पण येते आपल्या ब्लाऊजला. आणि जास्त इथे हुकाई जवळ ते जाड होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला ही पद्धत वापरायची. आता इथे काय करायचं, ह्या बाजूने पण आपल्याला एक शिलाई मारून घ्यायचं आहे.
सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं पण जी हातशिलाची पट्टी ती लावून घ्यायची आहे. तर तुम्ही फायनली इथे बघू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर आपला इथे ब्लाऊज हा रेडी झालेला आहे बॅक साईडचा. ओके, तर तुम्ही ह्या बाजूने सुद्धा फिनिशिंग बघू शकता. अगदी प्रोफेशनल पद्धतीने आपण इथे ही फिनिशिंग म्हणजे तुम्हाला देत आहे मी, तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज स्टिचिंग करायला शिका. आता इथे आपण दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने इथे आपण हातशिलाची पट्टी टिच करून घेणार आहोत. आता इथे दुसऱ्या बाजूला पण हातशिलाची पट्टी लावून झालेली आहे. तर तुम्ही इथे आतमध्ये सुद्धा बघू शकता आणि बाहेरच्या साईडने सुद्धा अशी पद्धतीने आपली फिनिशिंग आलेली आहे. तर इथे तुम्ही एकावर एक ठेवून बघायचं आहे. तर बघा कुठेही कमी जास्त आपला हा बॅक साईडचा पार्ट झालेला नाही. अगदी सुंदर असा आपला इथे हा ब्लाऊज बॅक साईडचा रेडी झालेला आहे. बघा गळा सुद्धा कुठेही असं त्याच्यामध्ये फुगा वगैरे किंवा कपडा असं कुठं गोळा झालेला दिसेल अजिबात नाही. थोडंसं आपल्याला काय करायचं, संपूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर आता हे आपण हा जो पार्ट आहे शिवून घेतल्यानंतर इथे काय करायचं, ही आयपट्टी सोडून द्यायची आहे आणि ते सुद्धा आपल्याला चेक करून बघायचं आहे. हे बघा, ज्यावेळेस आपण टिचिंग करतो बॅक साईडचं तर त्यावेळेस सुद्धा बॅक साईडचा पार्ट हा सुद्धा आपल्याला चेक करून बघायचा आहे. तर अशा पद्धतीने चेक केलं आणि ही जी आयपट्टी ती मी एक्स्ट्रा सोडलेली आहे, इकडे पण हे अशा पद्धतीने पकडायचंय. कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. गळ्याची बाजू पण आपल्याला चेक करून बघायची. तर गळ्याची बाजू पण ही बघा मी लावून बघते इथे, तर कुठेही आपलं कमी जास्त झालेलं नाहीये. हे बघा अगदी परफेक्ट असं आपलं हे गळ्याच्या साईडला सुद्धा शोल्डर कुठेही कमी जास्त झालेलं नाही. जर कुठे कमी जास्त झालं थोडंफार तर ते आपल्याला दोन्ही पार्ट बॅक साईडचे हे एकसारखं करून घ्यायचंय. का तर ज्यावेळेस आपण फ्रंट बाजूचा पार्ट जोडण्याच्या आधीच आपल्याला हा बॅक साईड पूर्ण टीच करून झाला तर तो म्हणजे असं चेक करून घ्यायचंय. जर तुमचं असं मागे पुढे समजा आता हा बॅक साईडचा पार्ट आहे तर हा दोन्ही साईडचा आपला बॅक साईडचा मुंड्याचा भाग आहे, हा समजा एक खालीवर झाला, अशा पद्धतीने खालीवर झाला तर मग काय होतं, एका बाजूलाच फुगा येणे वगैरे अशा पद्धतीने प्रॉब्लेम येतो. एका बाजूला परफेक्ट बसतो परंतु एका बाजूला होतं. तर त्याचं कारण हेच असतं, आपण चेकिंग करत नाही आणि त्याच्यानंतर आपण तसंच ब्लाऊज शिवून फिटिंग करून देतो. ओके, तर ह्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर हे शोल्डर, आता शोल्डर पण आपलं हे उंचीला अगदी परफेक्ट आहे का, तर अशा पद्धतीने तुम्हाला उंचीला पण चेक करून घ्यायचंय. तर इथे मी उंचीला चेक केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. तर हे सुद्धा उंचीला चेक केल्यानंतर जर कमी जास्त झालं तर मग एका बाजूचं शोल्डर पुढे उतरणे वगैरे, एका साईडला परफेक्ट बसतं किंवा दोन्ही साईडचे खालीवर होतं तर त्याचं कारण हेच असतं, आपण चेक करत नाही. गळा पण एका बाजूला जाणे, तर त्याचं पण कारण हेच आहे की गळा एका बाजूला का होतं. तर अशा वेळेस काय होतं, आपण ह्या पद्धतीने चेक करून बघायचंय. आता इथे मी तुम्हाला दाखवलं होतं ह्या पद्धतीने, बघा इथे ब्लाऊज मी आता अशा पद्धतीने तुम्हाला पकडून दाखवते. या पद्धतीने हे असं पकडल्यानंतर गळ्याची बाजू सुद्धा तुम्हाला चेक करून बघायची. ही बघा गळ्याची बाजू सुद्धा मी इथे चेक करून बघते. आईची पट्टी आपली ही एक्स्ट्रा असते तर ती आईची पट्टी सोडून द्यायची आहे. जर फ्रंट बाजूला तुम्ही हुकाई करत असतील तर फ्रंट बाजूची तुम्हाला आईची पट्टी सोडून त्याच्यानंतर दोन्ही पार्ट आपल्याला बरोबर ते इक्वल मध्ये चेक करून घ्यायचे आहेत. तर इथे गळ्याची बाजू सुद्धा बरोबर चेक करून बघायची. जर इकडे पण परफेक्ट यायला पाहिजे, फिटिंगच्या साईडने पण परफेक्ट यायला पाहिजे, गळ्याच्या साईडने पण दोन्ही पार्ट हे बरोबरच यायला पाहिजे. तर आपला गळा हा एका साईडला होणे किंवा असे प्रॉब्लेम हे येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने चेक, जर कमी जास्त होत असेल, आता तुमचं बायचान्स अशा पद्धतीने एका साईडचा गळा अशा पद्धतीने मागे पुढे होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, तर त्यावेळेस काय करायचं, हा पार्ट जसंच तसं त्याच्यावर परफेक्ट ठेवायचंय आणि इकडे जो पार्ट जास्त थोडंफार कमी जास्त होत असेल तर त्यावेळेस हा जो पार्ट आहे तो गळ्याच्या साईडला एकसारखं करून घ्यायचं आणि इथे कट करून घ्यायचं, सारखं करून घ्यायचं. पण तसं होऊ नये त्याच्यासाठी आपण आधीच परफेक्ट टिचिंग करायची. कपडा पण हा दोन्ही बाजूने परफेक्टच, आपलं टिचिंग मध्ये कपडा किती दाबायचं ते आधीच आपल्याला ठरवायचं आहे. तितकाच कपडा दाबायचा आहे म्हणजे दोन्ही पार्ट हे आपले व्यवस्थित एकसारखे होतात. तर इथे तुम्हाला हा बॅक साईड कसा टिच करायचा ते तुम्हाला समजलं असेल. परत काही शंका असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता. आता आपण हे बॅक साईड परफेक्ट झालेलं आहे आपलं. आता आपण फ्रंट साईड घेऊया. आता इथे फ्रंट साईड घ्यायची, तर फ्रंट साईडला पण तुम्ही कॅनव्हास टाकू शकता. जर जास्त डीप गळा असेल तर तुम्ही कॅनव्हास इथे वापरू शकता. जर जास्त डीप गळा नसेल तर तुम्ही इथे कॅनव्हास नाही वापरलं तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जोडून घेऊया इथे. तर आपला हा प्रिन्सेसचा पार्ट आहे तो पण आपण इथे ओपन करून घेतलेला आहे आणि सेम आपण अस्तर कसं जोडतो त्याच पद्धतीने जोडून घ्यायचंय.
आता फ्रंट बाजूचा जो आपला अशा पद्धतीने आपला हा नेक आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर ह्या नेकमध्ये काय प्रॉब्लेम होतो, ह्या ठिकाणी अशा पद्धतीने इथे लूज लूज पडतं. ज्यावेळेस आपण खाली वागतो किंवा अनकम्फर्टेबल आपल्याला फ्रंट बाजूचं जर ओपन थोडासा नेक असेल, तर त्यावेळेस अनकम्फर्टेबल वाटतं. तर मग अशा वेळेस काय करायचं, हा शक्यतो पंचकोनी गळा, पान गळा लूज येतो आपल्याला. अगदी जसा आपला राउंड शेपचा रेग्युलर गळा बसतो, त्या पद्धतीने बसत नाही. तर मग त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, फ्रंट बाजूला आपल्याला इथे काय करायचंय, कॅनव्हास टाकायचंय. तर आपण फ्रंट बाजूला सुद्धा इथे कॅनव्हास टाकून घेणार आहोत. जसं आपण बॅक साईडला कॅनव्हास कट केला होता, त्याच पद्धतीने त्या शेपमध्ये आपण इथे पण कटिंग करून घेणार आहोत. तर आपला प्रिन्सेसचा जो साईड पार्ट आहे, तो अस्तर मी इथे जोडून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता, तो अस्तर जोडून घेतलाय आणि तो एक्स्ट्राचा फॅब्रिक आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. आता आपण इथे फ्रंट बाजूचा जो गळा आहे, तो कॅनव्हासवरती कट करून घेऊया. तर फक्त अस्तरवरती आपण नेक कट केलेला होता, तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, जसं आपण बॅक साईडचा कॅनव्हास टाकून आणि बॅक साईडचं आपण पार्ट सर्व टिच करून घेतले, सेम त्याच पद्धतीने मी फ्रंट बाजूला सुद्धा कॅनव्हास टाकून आणि टिच करून घेतलं. कारण सेम प्रोसेस आहे, मागचा आणि फ्रंट सेम आपण ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने कॅनव्हास टाकून आणि प्रेस करून घ्यायचं आणि ते पण आपण सेम त्याच प्रोसेसने टिच करून घ्यायचं. तर इथे मी फ्रंट पार्ट सुद्धा टिच करून घेतलेला आहे आणि आपल्याला सेम त्याच पद्धतीने कॅनव्हासवरती सुद्धा गळा कट करून घ्यायचा आहे. तर जसं बॅक पार्ट तयार केला तसंच फ्रंट बाजूचा नेक हा त्याच पद्धतीने त्याच प्रोसेसने तुम्हाला कट करायचा आहे. व्हिडिओ जास्त मोठा होतो, त्याच्यामुळे मी फ्रंट बाजूचा सेम असल्यामुळे मी इथे दाखवलं नाही. तर अशा पद्धतीने हा टिच झालेला आहे. आता आपण इथे प्रिन्सेसचा पार्ट जोडून घेऊया. तर प्रिन्सेसचा पार्ट सुद्धा आपल्याला वरच्या बाजूने स्टार्ट करायचा आहे. जितकी आपण शिलाई मार्जिन घेतली होती, तितकी आपल्याला शिलाईमध्ये दाबायची आहे. अशा पद्धतीने इथे आपण हा प्रिन्सेसचा पार्ट जोडून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असा पफ तयार झालेला आहे आणि इकडे आपलं अगदी करेक्ट मध्ये खालच्या बाजूला सुद्धा लेवलमध्ये आलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने आपण ह्या बाजूचा सुद्धा प्रिन्सेसचा पार्ट जोडून घेऊया. तर दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट आपला इथे जोडून झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर खूप सुंदर असा पफ आलेला आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण हातशिलाईची पट्टी शिवून घेऊया. तर ह्या ठिकाणी कोना वगैरे आला तर तो आपल्याला इथे व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने थोडासा पुढच्या बाजूने येतो तर तो व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि आता इथे इथे पण जर खालीवर थोडंफार एखाद दोन लाईनचं झालं तर ते आपल्याला सरळ कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हातशिलाईची पट्टी शिवून घ्यायची आहे. तर हातशिलाईची पट्टी आपण इथे घेतलेली ऑलरेडी कट करून ठेवलेली आहे. तर ती आपल्याला इथे 1 इंचाची डबल फोल्ड करून घेतलेली आहे.
दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला हातशिलाईच्या पट्टीवरती. त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करून इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राचा फॅब्रिक वगैरे असेल तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर ह्या पद्धतीने कट करून घेतलेले आहे. ते इथे आपला प्रिन्सेसचा जो उभार आहे तो खूप सुंदर असा पप हा क्रिएट झालेला आहे. तर इथे तुम्हाला मी पप टाकून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ह्या पद्धतीने कप घेतलेले आहेत मी इथे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपण कप टाकून आपला जो प्रिन्सेसचा पार्ट आहे तो कसा तयार झाला तो आपल्याला इथे लुक लगेच त्याचं कळेल. हे बघा इथे पण खूप सुंदर असा हा पप आपला क्रिएट झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा फ्रंट साइडचा पार्ट आपला इथे म्हणजे रेडी झालेला आहे. हे बघा अशा पद्धतीने पपचा हा उभार आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. इकडच्या साईडचा पण सेम त्याच पद्धतीने आपण टीच केलं आणि इथे पण किती सुंदर असा आपला हा स्टेप आलेला आहे. तर आता हे कप आपण साईडला ठेवून घेऊया. तर बऱ्याच मैत्रिणींची रिक्वेस्ट आहे की कप टाकून प्रिन्सेसचा म्हणजे तुम्ही टीचिंग दाखवा ब्लाऊजचा एखाद्या, तर आपण ते पण बघणारच आहोत. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला जर पायपिंग बऱ्याच वेळा आपण नवीन शिकताना पायपिंग करतो, तर पायपिंग ही आपली व्यवस्थित गोल अशी येत नाही, एकसारखी येत नाही. तर मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला पर्याय म्हणून तुम्ही कॅनव्हस गळ्याला टाकून आणि तुम्ही अशा पद्धतीने फिनिशिंग देऊ शकता. आतून सुद्धा खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली तुम्ही बघू शकता. बॅक साईडचा पार्ट सुद्धा त्याच पद्धतीने आपण टीच केला होता. सेम प्रोसेसने आपण फ्रंट बाजूचा पार्ट सुद्धा गळ्याचं नेकचं सेम प्रोसेसने टीच करून घेतलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला पण टीच करायचं आहे. आता इथे आपण शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला एक पार्ट हा सीधा ठेवायचा, एक उलटा ठेवायचा आणि इथे आपल्याला अर्ध्या इंचावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपलं टीच करून झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता शोल्डर. तर ह्या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं हे स्लीवलेस ब्लाऊज आहे, तर आपल्याला मुंड्याच्या साईडने हातशिलाईची पट्टी टाकायची. म्हणजे जशी आपण तिरकस पट्टी घेतो त्याच पद्धतीने आपल्याला पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि ती आपल्याला इथे टीच करायची आहे. तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं, जे फिटिंगची साईड आहे ती आपल्याला चेक करून बघायची. तर हे एकसारखं यायला पाहिजे आपलं, तर ते आपण चेक करून घेऊया. तर हे बघा इथे चेक केल्यानंतर ते माझं सारखं येत आहे, तर तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे. आणि जर कमी जास्त होत असेल तर ते तुम्हाला इथे व्यवस्थित एकसारखं कट करून घ्यायचंय. ओके, दोन्ही बाजूचं मी इथे चेक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, तिरकस पट्टी घ्यायची आहे. तर तिरकस पट्टी मी इथे ऑलरेडी जॉईंट करून ठेवलेली इथे तुम्ही बघू शकता. तर वेळ जास्त जातो, तुम्हाला माहिती आहे. आपण पायपिंगसाठी पट्ट्या घेतल्या की त्या जॉईन करून घ्यायच्या, कशा जोडायच्या ते तुम्हाला ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. आता इथे आपण जॉईंट करून घेऊया.
आता इथे जे अशा पद्धतीने हे कोणे असतात ते कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या हातशिलाच्या पट्टीवरती आपल्याला काय करायचंय, इथे तुम्ही पायपिंग सुद्धा मुंड्याच्या राऊंडने करू शकता, परंतु इथे हातशिलाची पट्टी टाकणार आहोत. आपल्याकडे मेन फॅब्रिकचा कपडा अवेलेबल नव्हता, तो इतकाच उरलेला आहे कारण ऑलरेडी त्यांनी कमी फॅब्रिक 70 मीटरच आणून दिलेलं होतं. ऑलरेडी त्यांनी मला कमी फॅब्रिक आणून दिलं होतं, त्याच्यामुळे हा ब्लाऊजच मी त्याच्यामध्ये कसं तरी ऍडजस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं पायपिंग करता येणार नाही, तर अस्तरची इथे आपण हातशिलाची पट्टी इथे टाकतोय मुंड्याच्या साईडने. तर दापटीप द्यायची आपल्याला इथे. आता इथे आपल्याला हातशिलाची पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची, तुम्ही इथे बघू शकता. तर ह्या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला ती शिलाई काढून टाकायची आहे आणि नंतर हातशिलाई करायची. ओके. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे हातशिलाईची पट्टी लावून घेतलेली आहे. जरी तुम्हाला इथे हातशिलाई करायची नसेल तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. आतून सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग आपली आलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायचे आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण सेम ह्याच प्रोसेसने आपल्याला इथे हातशिलाईची पट्टी इथे लावून घ्यायची. ओके. आता इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूला पण मी हातशिलाची पट्टी लावून घेतलेली आहे. तर अगदी परफेक्ट असं आपला इथे ब्लाऊज झालेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, आपलं हे शोल्डर जॉईन केलेलं आहे ते अशा पद्धतीने हे ओपन राहतं. आपण लॉक पद्धतीने इथे शोल्डर टीच केलं नाही. तर इथे काय करायचंय, बॅक साईडला तो शोल्डरचा जो आपण शिलाई इथे अर्धा इंच आहे तर तो आपल्याला बॅक साईडला टीच करून घ्यायचा आहे. हे बघा, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय. तर अशा पद्धतीने ते लॉक होऊन जातं, म्हणजे ते आज बाहेरच्या साईडने येत नाही. तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण आपल्याला करायचंय. तर दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे मी लॉक करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण इथे ब्लाऊज हा सर्व साईडने शिवून झालेला आहे. आता फक्त आपल्याला फिटिंग करायचंय. तर फिटिंग करायच्या आधी आपल्याला काय करायचंय, हा जो फ्रंट साईडचा पार्ट आहे त्याचं सेंटर आपल्याला इथे काढून घ्यायचंय. ते सेंटर या पद्धतीने चॉकच्या साईडने आपण काढून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपली ही हुकची पट्टी आहे तर ती अगदी परफेक्ट इथे ठेवायची आपल्याला.
आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायचंय. इथे थोडासा एक्स्ट्रा पार्ट येतोय तर तो मी इथे कट करून घेत आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचंय. ओके, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने, कारण आपण इथे हे बघा अशा पद्धतीने एक्स्ट्रा जर थोडंसं फार मागचा पुढचा पार्ट जर कमी जास्त म्हणजे येत असेल तर त्यावेळेस तो भाग कट करून घ्यायचा आहे. तर फिटिंग मध्ये कुठेही प्रॉब्लेम वगैरे येत नाही. तर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण आपण फिटिंग करून घेणार आहोत. आता ही आयपट्टी इथे आपल्याला इथे ठेवायची, ती सोडून द्यायची सेंटर पासून. त्याच्यानंतर तर फ्रंट बाजूचा थोडासा पार्ट हा आपला एक्स्ट्रा येतोय तर तो आपण इथे कट करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला मुंडा राऊंड सुद्धा चेक करून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे आपल्याला 8.25 इंचावरती फिटिंग करणार आहोत आपण मुंडा राऊंड. आणि ह्या बाजूने पण इथे आपल्याला चेक करून बघायचं. तर इथे आपलं 7.25 इंच कंबर चौथा भाग घेतला होता तो सुद्धा इथे मी चेक करून बघते. तर तुम्ही बघू शकता इथे पण आपलं बरोबर परफेक्ट मार्किंग म्हणजे मार्जिन उरत आहे. आता आपण तो अशा पद्धतीने उलट्या बाजूने करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची सर्वात पहिल्यांदा. आता बॅक साईडला जवळजवळ आपला अर्धा इंचाला थोडासा फ्रंट बाजूचा पार्ट हा फिटिंगच्या साईडने एक्स्ट्रा येत होता तर तो मी शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर तो कट करून घेतलेला आहे. तर कमी जास्त झालं तर तो कट करून घ्यायचा आहे. तर हे कमी जास्त झालं तर ते मी आधीच कट करत नाही. ते संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते जेणेकरून तुम्ही टीच करत असाल तर तुमचं कन्फ्युजन नको व्हायला की तुमचं बरोबर येतंय ना आमचं काय येत नाही. आम्ही पण तुमच्याच पद्धतीने कट केलं तरी सुद्धा तर हे असं कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे तुम्हाला मी सगळं क्लिअर ऑन डिटेलमध्ये मी तुम्हाला जसं मी ब्लाऊज गिराईकचं शिवते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे टीचिंग करून दाखवते. आता इथे आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर कमरेचं मेजरमेंट इथे आपलं 7.25 इंच आहे. तर मी अशा पद्धतीने 7.25 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. आणि मुंड्याच्या साईडने पण आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय. तर जवळजवळ आपलं 8.25 इंच येत आहे. 8.25 इंचावरती इथे मी मार्किंग केलं आणि ही सरळ लाईन आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. इथे परत आपल्याला 2-3 शिलाई एक्स्ट्रा देऊन घ्यायच्या आहेत. आता हे पण ब्लाऊज आपल्याला सेम त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची फिटिंग पण करून घ्यायची आहे. आता आपण हे अशा पद्धतीने ओपन करून घेऊया. तर खूप सुंदर असा आपलं परफेक्ट इथे ब्लाऊज हा रेडी झालेला आहे तुमच्या समोर. इथे मी अगदी परफेक्ट जसं गिराईकचं टीच करते हा गिराईकचाच ब्लाऊज आहे. बघू शकता तुम्ही इथे. तर इथे मी सेफ्टी पिन लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित.
आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक दिसणार आहे इथे. हे बघा, अशा पद्धतीने आपला ब्लाऊज हा रेडी झालेला आहे आणि फ्रंट बाजूचा सुद्धा लुक तुम्ही बघू शकता. इथे पप आपला जो आहे तो किती सुंदर असा बिना कपचा सुद्धा हा ब्लाऊज खूप सुंदर प्रिन्सेसचा बसतो. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टाकलं तर हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर असं परफेक्ट बसतं आपल्याला हे ब्लाऊज. बघू शकता तुम्ही. थोडंसं लूज येतं मला, परंतु 38 साईजचं हे स्लीवलेस ब्लाऊज आहे. मला थोडंसं लूज येतंय, मी बॅक साईडला थोडंसं टाईट केलं. तरी ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. हा नेक पण किती सुंदर असा परफेक्ट आलेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हा जो शेप आहे, आता हा माझ्या मापाचा नाहीये, तरी सुद्धा मी तुम्हाला इथे ट्राय करून दाखवलं. तर हा शेप आहे तो किती सुंदर असा आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पण ब्लाऊज हा परफेक्ट स्टिच केलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने वाकलं तरी सुद्धा तुम्हाला इथे जे अनकम्फर्टेबल वाटतं ते होणार नाही. कुठेही हा ब्लाऊज लूज होणार नाही. तर हा 38 मापाचा ब्लाऊज आहे. आता माझं मेजरमेंट हे 36 आहे, तर हे मला थोडंसं लूजच येणार आहे. तरी पण मी तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल साठी हे टाकून दाखवलेलं आहे. तर परफेक्ट असा हा आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, हा जो शोल्डरचा म्हणजे मुंड्याचा राऊंड आहे, तुम्ही बघू शकता. हा कुठेही ज्यावेळेस आपण असं केलं तर हा परफेक्ट इथून येणार आहे. कुठेही मुंड्याचा राऊंड हा दिसणार नाही आपला. म्हणजे जसं की इथे बॉडी दिसते ती दिसणार नाही. तर त्याच्यासाठी हा शोल्डर फक्त आपल्याला बाही लावायची नाही, परफेक्ट तितका हा झाकूनच घ्यायचा आहे. कारण कस्टमरची तशी डिमांड होती, तर त्या पद्धतीनेच हा आम्ही ब्लाऊज इथे स्टिच केलेला आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता हा लुक अगदी परफेक्ट इथे बसलेला आहे. कुठेच कमी जास्त वगैरे असं झालेलं नाहीये. तर बघा, इथे आपला असा पद्धतीने हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथे आपलं संपूर्ण ब्लाऊज शिवून झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जे बेल आयकॉनचं बटन असतं ते पण क्लिक करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.